तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलोय पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन। मित्रांनो, जसं की सगळ्यांना माहितच आहे की बिग बॉस सीझन 6 हे लेट होत आहे आणि सगळेजण बिग बॉस सीझन 6 ची वाट बघत आहेत। तर मित्रांनो, आपण त्याच बाबतीत आज न्यूज घेऊन आलेलो आहे आणि ती न्यूज कदाचित कन्फर्म पण होऊ शकते आणि मी जे सांगतोय त्याच्यानुसार पण होऊ शकतं। तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरू करण्या अगोदर मी सांगतोय की आपण जे कॉन्टेस्टंटचे नावं घेतोय ते फक्त आणि फक्त येऊ शकतात। ह्या कॉन्टेस्टंटचं आणि बिग बॉस सीझन 6चं काहीच संबंध नाही। म्हणजे हे कॉन्टेस्टंट लिस्ट जे आहे ते फक्त आणि फक्त येऊ शकतात असं म्हणून सांगतोय मी। फक्त म्हणजे येऊ शकतात असे, आणि ह्याच्यातले 2-3 नावं जे आहेत ते फक्त फिक्स आहेत। ते तुम्हाला ठरवायचं की कोणते आहेत ते 2-3 नावं फिक्स आहेत ते, आणि बाकीचे जे आहेत ते येऊ शकतात। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आता बिग बॉस सीझन 6 हे सुरू कधी होणार, सगळ्यात मोठा प्रश्न। मी प्रत्येक व्हिडिओ टाकतोय त्या व्हिडिओ खाली फक्त एकच कमेंट येते की बिग बॉस सीझन 6 हे सुरू कधी होणार आहे ते। तर मित्रांनो, सुरू कधी होणार आहे ते मी व्हिडिओच्या मधात तुम्हाला सांगूनच देईल की बिग बॉस सीझन 6 हे कधी सुरू होणार आहे ते। त्याआधी आपण मित्रांनो एक कॉन्टेस्टंट लिस्ट आलेली आहे माझ्याकडे नवीन, ते लिस्ट नुसार आपण बघूया की बिग बॉस मध्ये कोण कोण येणार आहेत ते। आणि ह्याच्यातले 3 सदस्य असे आहेत ते फिक्स म्हणजे फिक्स येणार आहेत बिग बॉस सीझन 6 मध्ये। आता ते तुम्हाला ठरवायचं की बिग बॉस सीझन 6 मध्ये कोण येणार आहे ते। तुम्ही फक्त कमेंट मध्ये गेस करा, मी त्यांना रिप्लाय करेल की हा बाबा हेच येणार आहेत ते। तर पहिला आहे मित्रांनो हर्षदा जाधवचं। हे एक रील स्टार आहेत आणि खूप म्हणजे फॉलोअर्स आहेत त्यांचे, खूप म्हणजे खूप फॉलोअर्स आहेत, त्याच्यामुळे यांचा पण चान्स असू शकतो बिग बॉस सीझन 6 मध्ये। आणि दुसरा म्हणजे पवन जाधव। हे गेल्या सीझन मध्ये तुम्ही बिग बॉस सीझन 5 मध्ये बघितलाच असाल की पवन जाधवने सूरज चव्हाणला किती हेल्प केली होती ते, त्याच्यामुळे पवन जाधवचा नंबर येऊ शकतो, कन्फर्म येऊ शकतो, कारण की त्यांची फॅन फॉलोइंग पण तशीच आहे। आणि नेक्स्ट म्हणजे सूरज चव्हाणला पण सपोर्ट भरपूर केला होता, असंच काही गोष्टी आहेत त्यांच्यामुळे येऊ शकतो। आणि तिसरा आहे मित्रांनो चाम दर्शू। हे रील स्टार आहेत आणि गेल्या वेळेस बिग बॉस सीझन 5 चालू होतं त्यावेळेस खूप म्हणजे खूप कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झाली ते बिग बॉस मध्ये आणि चाम दर्शू मध्ये, ते पण येऊ शकतात। आणि सगळ्यांचे लाडके सनी जाधव युवा उद्योजक, ते पण येऊ शकतात बिग बॉस सीझन 6 मध्ये। आणि सनी जाधव म्हणल्यानंतर माऊला कसं विसरायचं, माऊ पण येऊ शकते बिग बॉस सीझन 6 मध्ये। आणि मित्रांनो, आता नाव जे आहे ते नाव आहे अनुश्री माने। अनुश्री माने चल भावा सिटी मध्ये हे टॉप लीडर होती आणि अनुश्री मानेला खूप म्हणजे खूप प्रेम भेटत होतं की चल भावा सिटी या शो मध्ये पण, त्याच्यामुळं अनुश्री मानेला सीझन 6 मध्ये घेऊ शकतात मित्रांनो। आणि दाढी आणि केस थोडं ऍडजस्ट करा, श्रावण महिना म्हणून मी थोडं कटिंग केलं नाहीये। तर मित्रांनो, आता नाव आहे आदित्य सातपुते। हे एक रील स्टार आहेत आणि खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे यांची फॅन फॉलोइंग आहे, त्याच्यामुळे हे पण येऊ शकतात। आणि मित्रांनो प्रतीक शिंदे हे एक रील स्टार आहेत आणि खूप म्हणजे खूप त्यांची फॅन फॉलोइंग कट्टर आहे आणि खूप म्हणजे खूप त्यांची फॅन फॉलोइंग आहे, त्याच्यामुळे ते पण येऊ शकतात मित्रांनो। आता नाव जे आहे ते निकिता पाटील आहे आणि हे एक रील स्टार आहेत, हे पण येऊ शकतात। आणि पियुष दादाला तर सगळी दुनियाच ओळखते, महाराष्ट्र अख्खा ओळखतो, पियुष दादाचा पण चान्स आहे बिग बॉस सीझन 6 मध्ये। तर मित्रांनो, ह्या कॉन्टेस्टंट लिस्ट मध्ये 3 ते 4 जण असे आहेत ते कन्फर्म सदस्य आहेत बिग बॉस सीझन 6 चे। तर ते कोणते सदस्य आहेत ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, मी तुम्हाला कमेंट मध्ये रिप्लाय करेल त्याचा। आणि आता राहिला प्रश्न बिग बॉस सीझन 6 हे कधी येणार आहे ते। तर मित्रांनो, बिग बॉस सीझन 6 हे डिसेंबर महिन्यात दाखवत आहे। मी सर्च केला, भरपूर गोष्टी बघितल्या, तर सगळीकडून मला डिसेंबरच असं ऐकायला येत आहे। तर बघूया डिसेंबर मध्ये येतो की नोव्हेंबर मध्ये येतो, याचा आता ते डिसाईड करतील। तर मित्रांनो, ह्या हिंदी शो मुळे भरपूर वेळेस मराठी शोला मागे खेचावं लागत आहे, मागे पडावं लागत आहे, त्याच्यामुळे हिंदी शो बघणं कमी करा आणि मराठी शोला थोडं पुढे घेऊन जायचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये पण सांगा आणि व्हिडिओला जर लाईक नसेल केला तर लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या। तर चला, बाय बाय।